नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 10, 20 व 30 वर्षे 3 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 10, 20 व 30 वर्षे 3 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश देण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 3/7/2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेच्या 10, 20 व 30 वर्षे सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर पदोन्नतीची पे स्केल मधील पुढील वेतन श्रेणी लागू करण्यात येते। यालाच आश्वासित प्रगती योजना असे म्हणतात। वित्त विभागाच्या दिनांक 3/7/2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्याच्या उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या प्रती परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे। सदर पत्राचा विषय हा राज्यातील शिक्षकांना 3 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत असा आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य सल्लागार, राज्य कोषाध्यक्ष, राज्य कार्याध्यक्ष, राज्य सचिव, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दिनांक 10 जून 2025 रोजीचे पत्र जोडण्यात येत आहेत। सदर पत्रातील विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असल्याने सदर मूळ पत्र नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेला आहे। तरी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।